मला तर बाबा लग्न नाही करायचं. लग्न केलं म्हणजे डोक्याला खूप शॉर्ट असतो रे. आय एम अनमॅरिड बट स्टील आय एम हॅपी. हे असे विचार करणारे तुमच्या आजूबाजूला सतत असतात किंवा तुम्ही सुद्धा त्यातले असाल. पण लग्न का करायचं नाहीये आणि लग्न केल्यावरती ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज काय आहे याचं कधी सोल्युशन काढायचा प्रयत्न केला? तर मित्रांनो, मी तुमची बहीण तुमची मैत्रीण आज तुम्हाला थोडीशी मदत करणार आहे. म्हणजे ऍटलीस्ट 10% तरी तुमचं मन बदलेल. सो ही व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, शेवटी प्रत्येकाचा आपापला निर्णय असतो, पण ऐकायला काय जातंय. आता बऱ्याच जणांचं लग्नावरून मन उडतं, तर त्याचे मी काही कारण सांगणार आहे. आणि जर ह्यातून तुम्ही जाताय तर कारण की खूप डेंजरस आहे ते. आणि जे लोक अशा या सिच्युएशन मध्ये जातात त्यांना हे व्हिडिओ पटापट शेअर करा. सगळ्यात पहिलं कारण आहे नो स्ट्रिंग्स अटॅच. जर तुमचं रिलेशनशिप ह्या टॅगलाईन वर चालत असेल ना, तर याचे दुष्परिणाम खूप आहे. आणि आपल्याला अशा सगळ्या रिलेशनशिपची एवढी सवय होते, आपण ह्या रिलेशनशिप मध्ये इतके कम्फर्टेबल होतो की आता लग्न करून कोणाला तरी लाईफ टाइमची कमिटमेंट द्यायची तर ते खूप कठीण होतं. आणि म्हणून ह्या कारणासाठी आपण लग्न करायचं नाही हा डिसिजन घेतो. तर तुम्ही जर या रिलेशनशिप मधून जात असाल तर थांबवा. कारण एक टाइम असं नक्कीच येणार की तुम्हाला असं वाटेल की यार आपल्यासोबत पण कोणतरी असं लाईफ टाइम चालणारी अशी व्यक्ती हवी. कारण जेव्हा आपल्या बरोबरचे लोकांचं रिलेशनशिप किंवा लग्न सगळं खूप छान सुखी चालू असतं, तेव्हा आपल्याला ही फिलिंग येते आणि त्या टायमिंगला डिसिजन घेणं मे बी कठीण पडू शकतं. दुसरा जो आहे ना, त्याच्यामधून कितीतरी लोक जात असतात पास्ट रिलेशनशिप ट्रॉमा. म्हणजे काही लोकांचे 2 वर्ष 4 वर्ष तब्बल 10 वर्षांचे रिलेशनशिप मध्ये सुद्धा ब्रेकअप्स होतात. आणि मग तो ट्रॉमा इतका बसतो की त्या लोकांना लग्न या कॉन्सेप्ट वरच विश्वास बसत. आता मी समजा तुम्हाला बोलली की आपली 5 बोटं सेम नसतात किंवा सगळे तसे नसतात रे, तरी हे सगळं इथे वर्क यांच्यावर वर्क नाही होणार आहे. कारण हा जो ट्रॉमा असतो ना, तो एका अपघातीत झालेला जखमेसारखा असतो. म्हणजे त्याच्यावर तुम्ही कितीही मलमपट्टी करा, कितीही खपली काढा, तो जो डाग लागतो ना, तो आयुष्यभर जात नाही. पण म्हणून काय ती जखम आपण घेऊन बसत नाही. दुसऱ्या दिवशी आपण ती जखम घेऊन कामाला लागतो. मला तेच सांगायचंय, टाइम घ्या, पण म्हणून लग्न करायचं नाही हा त्याचं सोल्युशन नक्कीच नाही. कारण तुमच्या आयुष्यामध्ये नंतर जी व्यक्ती येणार आहे ना, ती तुमच्या सकट तुमच्या पास्टला एक्सेप्ट करणारी असेल किंवा करणारा असेल. एकाने केलेली शिक्षा तुम्ही तुम्हाला आणि कदाचित तुमच्या घरच्यांना म्हणजे आई वडिलांना का देताय, बाकी प्रत्येकाचा आपापला डिसिजन असतो. मला पर्सनली हेच सांगायचंय की सगळं नीट होतं. आता मी तुम्हाला जो पॉइंट सांगणार आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे, विश्वास, ट्रस्ट. आजकाल आपण इझिली कोणावर ट्रस्ट ठेवत नाही आणि ते बरोबरच आहे. ऑफिस, फ्रेंड, आपण ज्यांच्यासोबत बसतो उठतो आणि जे ऐकतो, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचीच एकंदरीत मेंटॅलिटी तीच झाली की कोणावर विश्वास ठेवायचा नाही. आणि म्हणून आपण लग्न करायला घाबरतो. आपण ऍटलिस्ट खूप ग्रेटफुल आहोत की आपल्याला लग्नाआधीच भेटायला बोलायला परमिशन आहे. नाहीतर आपल्या पूर्वीचे लोक, त्यांना भेटणं तर दूर, बघायची सुद्धा परमिशन असायची. तर तुम्ही म्हणाल की तेव्हाचे लोक तर खूप वेगळे होते, साधे होते. नाही, असं नाहीये. तेव्हाही सुद्धा हार्टब्रेक्स होते, तेव्हाही सुद्धा विश्वासघात व्हायचे. आपल्याकडे तर अख्खा वेळ आहे. आणि लव्ह मॅरेज लोकांसाठी तर पीस ऑफ केकच आहे. आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, ते तर तुम्ही बऱ्याच लोकांकडून ऐकलं असेल, लग्न करू नको बाबा, पछतावशील. त्या लोकांना असं वाटतं की जे लोक अनमॅरिड आहेत त्यांची मस्त स्ट्रेस फ्री लाईफ चालू आहे. काही लोकांना असं वाटतं लग्न केलं म्हणजे आपल्या आयुष्यातला फ्रीडमच निघून जातो, आपल्या मर्जीचं आपल्याला काय करायलाच मिळत नाही. किंवा लग्न नाही केलं तर तुझ्या लाईफ मध्ये प्रॉब्लेमच येणार नाही. म्हणजे प्रॉब्लेम येताना असं म्हणतो का, याचं लग्न झालं नाहीये, याच्याकडे नको जाऊया बाबा. डज इट मेक सेन्स? हे बघा, लग्नानंतर काही गोष्टी बदलतात. आय टोटली अग्री. पण किती गोष्टी चेंज करायच्या आणि किती गोष्टी चेंज नाही करायच्या हे आपल्यावर पाहिजे. म्हणजे मला ही सवय आहे आणि मला या गोष्टी करायला आवडतात. आपल्या पार्टनरला आधीच सांगून ठेवायचं. आणि तुम्ही पण तेवढा फ्रीडम आपल्या पार्टनरला दिला पाहिजे. ते काय लोकांचं कसं असतं, मला जे आवडतं मी तेच करणार आणि तूही मला जे आवडतं तेच करायचं. काय होतं, समोरची व्यक्ती सुद्धा आपल्यावर तेवढं रेस्ट्रिक्शन टाकायला सुरू करते आणि मग हेच लोक बोलतात मॅरेज इज सो स्ट्रेसफुल. बाबा, आता जो पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे, त्या विचारांचे खूप कमी लोक असतात. पण आपलं एवढं पॉप्युलेशन आहे तर 10% तरी लोक तुम्हाला असे मिळतील, ते म्हणजे करिअरला घेऊन एवढे सिरियस असतात की त्याच्यामुळे लग्न करायचं नाही हा डिसिजन लावून टाकतात. मला करिअर करायचंय, मला आयुष्यात अजून बरंच काय करायचंय आणि म्हणून मी लग्न करणार नाही. म्हणजे करिअर ओरिएंटेड लोक असतात, विच इज गुड. अरेंज मॅरेज मध्ये तर पहिला CTC बघतात. तर तुमचं लग्नाचं वय नसेल तर ऑब्व्हियसली मी तर म्हणेल मग तुम्ही करिअरवरच फोकस ठेवा. पण काही लोक अशी असतात, त्यांना असं वाटतं की लग्न झाल्यावरती करिअरवरून फोकस शिफ्ट होईल, रिस्पॉन्सिबिलिटी येणार. पण किती वर्ष तुम्ही हे करिअर करणार, नाही का? आणि हे जॉब, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट हे सगळं करणार कोणासाठी? मला असं वाटतं की फॅमिली असणं आणि त्या फॅमिलीसाठी येणारे जे चॅलेंजेस आहेत त्यासोबत कसं फाईट करायचं, आपल्या लोकांसाठी कसं फाईट करायचं,
करायचं. हे जे सगळे रिस्पॉन्सिबिलिटी असतात ना, ह्याच्यामधून जेव्हा आपण जिंकतो की ह्याच्यामधून जेव्हा बाहेर पडतो, ती फिलिंग एखाद्या जॉब मध्ये प्रमोशन जरी झालं ना तरी येणार नाही. सो मला एवढंच म्हणायचंय, करिअर करताय गुड, चांगलं आहे, त्यामुळे लग्न करायचं नाही हे चुकीचं आहे. कारण हे जे सगळे फेज येतात ना लाईफ मध्ये, ते आपल्या लाईफला इंटरेस्टिंग बनवतात. आणि एकच लाईफ यार आपल्याकडे, एकाच ट्रॅक मधून चालाल तर बोर व्हा. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. थोडासा मस्ती, थोडासा सिरियस, थोडासा इमोशनल असं सगळं मिक्सर होतं ह्या व्हिडिओ मध्ये. होप सो तुम्ही एन्जॉय केला असेल. आणि लग्न म्हटल्यावरती लोक खूप टेन्स होतात, माहित नाही का, आणि त्याच्यामुळे एकदम टोकाचा डिसिजन घेतात. आणि मला असं वाटतं की तसं नाहीये. आयुष्याची दुसरी बाजू, दुसरी साईड सुद्धा आपल्याला बघावी लागते. म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. होप सो तुम्हाला थोडीशी मदत होईल. आणि जे असे विचार करण्याचे तुमच्या सुद्धा ओळखीतले लोक आहेत त्यांना ही व्हिडिओ शेअर करा, त्यांना देखील मदत होईल. बाकी आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन. या व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.